महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून इंदुबाई सुरेश खेताडे यांनी तणतणीत विजय मिळवलाय। नागरिकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला असून परिसरात आनंदाचे वातावरण पसरलंय। इंदुबाई खेताडे या सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी महिलांचे प्रश्न, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि रस्ते विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केलाय। त्यांच्या कामाची दखल घेत मतदारांनी त्यांना मोठे मताधिक्य दिले। विजयानंतर बोलताना इंदुबाई सुरेश खेताडे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली। कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडून आणि शुभेच्छांचा वर्षाव करत हा विजय साजरा केलाय। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 येथे। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार इंदुबाई सुरेश खेताडे यांचा दणदणीत विजय झालेला आहे आणि आपल्या सोबत माजी नगरसेवक सुरेश खेताडे देखील आहेत। त्यांनी अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, आर्थिक कार्य असो किंवा सांस्कृतिक कार्य असो असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत आणि याचाच अनुभव त्यांना असल्यामुळे त्यांच्या मिसेसला म्हणजे इंदुबाईंना निवडून दिलेले आहेत। तर आपण सरांकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी सुरेश खेताडे या प्रभाग क्रमांक 2 म्हणजे या परिसरातून 3 वेळेस मी निवडून आलेलो आहे आणि आता चौथ्यांदा महिला राखीव झाल्यामुळं माझी पत्नी इंदुबाई सुरेश खेताडे या भारतीय जनता पार्टीकडून उभ्या होत्या। 14,752 मतं देऊन आमच्या प्रभाग क्रमांक 2 जनतेने भरपूर मतदान केलं। प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व शेतकरी असेल, कामगार असेल, म्हणजे आडगाव, नांदूर, मानूर, दात्रक फाटा, कोणाक नगर, बीडी कामगार, गंगोत्री, दिगंबर सोसायटी, केकवाक परिसर, तपोवन परिसर, बराचसा परिसर, या परिसरातून 14,752 मतं माझ्या पत्नीला देऊन भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार भरघोस मतं निवडून दिले। त्याबद्दल प्रभाग क्रमांक 2 मध्ये जनतेचे धन्यवाद। खेताडे हे नाव फक्त प्रभाग क्रमांक 2 मध्ये नसून तर संपूर्ण नाशिक मध्ये प्रचलित आहेत, म्हणून त्यांच्याच कार्याची पावती म्हणून आज त्यांच्या मिसेसला निवडून देखील आणलेले आहेत। तर आपल्या सोबत इंदुबाई खेताडे आहेत, आपण त्यांच्याकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी इंदुबाई सुरेश खेताडे, प्रभाग क्रमांक 2। ज्या समस्या असतील त्याबद्दल मी सोडवणार। जनतेने मला भरघोस मताने निवडून दिले, त्यांचे मी आभार मानते। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।